नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाहुबली ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्याला एक कपाशीविषयी चर्चा करायची आहे. आता कपाशी लागवड करून साधारणतः भरपूर शेतकऱ्यांना कोणी 5 जूनची लागवड आहे, कोणाची 10 जूनची आहे. तर साधारणतः एक 15 ते 20 दिवस साधारणतः कपाशी लागवड करून झालेली आहे. काही शेतकऱ्यांनी ज्याच्याकडे पाणी नाही त्यांनी आताच लागवड झालेली आहे. पण आता काही शेतकऱ्यांची कपाशीची पहिल्या स्प्रेवर आलेली आहे. तर सध्या सुरुवातीला काय प्रॉब्लेम येतो, कारण आपले जे 2 ते 3 पानावर कपाशी असताना ते आपण हे बघ एक आपल्या नागाळीसारखी नागाळी ती बघा, त्याच्यावर पांढरी दिसते, किंवा जे ना मवा वगैरे असतो, बारीक बारीक मवा, आणि त्याच्यानंतर हिरवा तुरटळ पण असतो. तर अशाच वेळेस आपल्याला जे ना त्याला त्याच्या स्प्रेची गरज असते. तर आता आपल्याला जे ना त्यासाठी आपल्याला जे ना यमराज घ्यायचं आहे स्प्रेला. त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 20 लिटरच्या पंपाला जे ना 30 ml पर्यंत यमराज घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर एक मॉन्सून क्रॉप सायन्सचं जे नायट्रो प्लस घ्यायचं आहे. हे साधारणतः आपल्याला 60 ml पर्यंत घ्यायचं आहे. म्हणजे एका लिटर पाण्याला 3 ml पर्यंत घ्यायचं आहे. त्याने आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीने कंट्रोल भेटेल. आणि यानं आपल्याला सध्या आता नायट्रो प्लसचा फायदा आपल्याला असा एक होईल आणखी, का आपल्याला युरियाचं सध्या टंचाई खूप भासते. त्याला पर्याय म्हणून तुम्ही नायट्रो प्लस पर्याय म्हणून चांगलं राहील तुम्हाला हे मॉन्सून क्रॉप सायन्सचं. त्याच्यामध्ये नायट्रोजन येईल तुम्हाला 20%, आणि पोटॅश येईल 5%, आणि झिंक येईल त्याच्यामध्ये 1%. त्याने तुम्हाला आय थिंक झिंक म्हणून काय होईल, थोडी क्वालिटी चांगली येईल. नायट्रोजन असल्यामुळे हाईट पण चांगली होईल, क्वालिटी चांगली येईल. त्याच्यामुळं हे एकदम बेस्ट पर्याय आहे. अशाच नवीन गोष्टीसाठी तुम्हाला काही शंका असतील, काही असतील, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला पण फॉलो करा. धन्यवाद.